नमस्कार. या आधीच्या व्हिडिओंना आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे. मी माधवी वैरागकर, सायकोथेरपिस्ट आणि काउन्सिलर. आज आपण या कोरोनाचा समाज स्वास्थ्यावरती काय परिणाम होतो किंवा समाजाच्या मानसिकतेवरती कसा परिणाम होतो हे थोडक्यात बघणार आहोत. सध्या जगात सर्वत्र कोरोनानी हाहाकार माजवलेला आहे. प्रतिबंधित उपाययोजना राबवूनही रुग्णांची संख्या वाढतेच आहे. जनव्यवहार ठप्प झालेले आहेत. गर्दीने भरून ओसंडणारे रस्ते सध्या रिकामेच आहेत. तुरळक गर्दी आहे ती जीवन उपयोगी वस्तूंची खरेदी करणाऱ्यांचीच. भाजीपाला, धान्य किंवा किराणा आणि दूध दुभते ह्याकरताच जी दुकानं आहेत ती फक्त उघडी आहे. बाकी सर्व दुकानं सध्या बंद आहेत. हे असं किती दिवस चालणार? हा व्यवहार सुरळीत होण्याकरता किती दिवस लागतील? सगळ्यांना पडलेला प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर, निश्चित असं उत्तर कुणाकडेच नाही. सगळीच नुसती अनिश्चितता. सगळ्यांचं त्याबद्दल अंदाज बांधणं मात्र चालू आहे. या आजाराच्या स्वरूपाबद्दल, लक्षणांबद्दल आणि घेण्यात येणाऱ्या काळजीबद्दल अनेक स्वरूपातनं माहिती आपल्यासमोर येते आहे. त्याची आपण काटेकोरपणे अंमलबजावणी करतो पण आहे. तरीसुद्धा ज्या प्रमाणात याचा वेग वाढतो आहे त्या प्रमाणात समाजमनाच्या मानसिकतेतही प्रचंड उलथापालथ होत आहे. अर्थात हे नियम काही काटेकोरपणे पाळतात आहे. तुरळक अपवाद असतात. त्याप्रमाणे कुठे कुठे समाजात हे नियम न पाळणाऱ्यांची पण गर्दी आपल्याला दिसून येते. तूर्तास आपण याचा काय परिणाम होतो ते बघूया. कारण जेव्हा अशा प्रकारच्या साथीला पूर्ण समाजाला तोंड द्यावं लागतं तेव्हा समाजाचं स्वास्थ्यच एकंदरीत धोक्यात येतं. या सुमारास प्रकर्षाने काही भावनाचं प्रगटीकरण प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये एक आहे ते म्हणजे संशय. आता ह्या सीझनमध्ये AC आणि कूलरच्या वापरामुळे सर्दी खोकला होणं स्वाभाविक आहे. पण शेजाऱ्याकडे शिंकेचा किंवा खोकल्याचा आवाज जरी ऐकू आला तरी आपल्या मनात संशय घर करू लागतो, ह्याला कोरोना तर नसेल ना. दुसरं, ज्यांच्याकडे वृद्ध व्यक्ती आहे किंवा आजारी व्यक्ती आहे आणि जी वयोवृद्ध व्यक्तींना स्वतःला रक्तदाब किंवा डायबिटीस आहे आणि जे घरापासून किंवा कुटुंबियांपासून एकटेच राहत आहे, ज्यांच्याकडे अपंग व्यक्ती आहे, अशांना ही चिंता सतावते आहे की अरे, जर ह्यांना हा आजार झाला तर माझं कसं होईल या काळात. जे लोक कॉमन संकुलात राहतात आहे त्यांना अनेक गोष्टींचा वापर कॉमनमध्ये करावं लागतं. लिफ्टचं बटन, गेट, दिव्याचं बटन. अशा वेळेस एकमेकांकडे अविश्वासाच्या दृष्टीने माणूस बघायला लागतो. कारण त्याच्या मनात नेहमी ही शंका येते की अरे, प्रत्येक वेळेस हे प्रॉपरली सॅनिटाईज होतं आहे की नाही, प्रत्येक माणूस सॅनिटायझर वापरून मगच या गोष्टींचा उपयोग करतो आहे ना. दुसरी गोष्ट, घराचा प्रमुख म्हणून मलाच जर हा आजार झाला तर मी एकटा कमावत आहे, त्यामुळे एक भीती मनात घर करू नये. या सगळ्या परिस्थितीवर माझं काहीच नियंत्रण नाही. त्यामुळे एक हतबलता पण मनाला आलेली आहे जी आपली वाटचाल नैराश्येकडे करू बघते आहे. आता जेव्हा अशी अनिश्चितता सगळीकडे असते तेव्हा साहजिकच गर्दीचा कल किंवा गर्दीची मानसिकता जी असते ती वस्तूंचा साठा काढण्याकडे जास्त होते. की समजा पुढे अशीच परिस्थिती राहिली तर किमान जीवनोपयोगी वस्तू तरी त्यांचा साठा तरी माझ्याकडे राहणार. त्या दृष्टीने लोक बाजारात गर्दी करतात आहे. पर्यायाने वाहतूक बंद असल्यामुळे एका दुकानात नसेल तर ते दुसऱ्या दुकानाकडे वळतात आहे. अशा तऱ्हेने त्यांचा वावर रस्त्यावरती थोडा जास्त प्रमाणात दिसून येतो आहे. दुसरी गोष्ट, या भावना जेव्हा सतत मनात राहतात तेव्हा मानसिक आजारांसारखी काही लक्षणं व्यक्तीत आपल्याला दिसू लागतात. स्वच्छतेकरता हात धुणं हा झाला एक भाग. पण जेव्हा आपण वारंवार स्वच्छता होत आहे ना म्हणून सतत हात धुवायला लागतो तेव्हा ही OCDची प्रारंभिक लक्षणे असू शकतात. जेव्हा हा आजार झाला तर काय करायचं? कारण की नवीन आजार असल्यामुळे याच्यावरती ठोस अशी उपाययोजना किंवा औषध योजना नाही.
मग याचे परिणाम गंभीर तर होणार नाहीत ना, या विषयाची चिंता करणं किंवा मनात भीती असणं स्वाभाविक, कारण त्यामुळे आपण स्वतःची योग्य ती काळजी घेऊ. पण जर ही चिंता वाढली, म्हणजे यांनी आपल्याला झोप येईनाशी झाली किंवा हृदयात धडधड सुरू झाली, तर ह्या पॅनिक अँझायटीचा प्रकार आपल्याला म्हणता येईल. जेव्हा आता माझ्या हातात काहीच उरलेलं नाही म्हणून एक आगतिकतेचं किंवा वैफल्याची भावना मनात घर करू लागते, तेव्हा हे नैराश्याचं सुरुवात ही असू शकते. सध्या जरी ही नुसती लक्षणंच असली तरी काही कालावधीनंतर या गोष्टींकरता आपल्याला उपचार घ्यावे लागू शकतात. दुसरी गोष्ट, सध्या आपण जो विचार करतो आहे तो फक्त या आजारासंबंधित जास्त करतो आहे, किंवा जी माहिती येते ती एकमेकांकडे जी माहिती आपण टेस्टद्वारे प्रसारित करतो आहे ती पण साधारण याच विषयाची असते, आणि ते बरोबरही आहे, कारण आपण एकमेकांना अपडेट ठेवण्याचा, पर्यायाने सुरक्षित ठेवण्याचा विचार करतो आहे. पण कुठेतरी हे सगळे विचार जे आहेत, आणि दिवसातनं जास्तीत जास्त वेळा आपण याच गोष्टींचा विचार करतो आहे. थोडक्यात हे विचार थोडे भीती केंद्रित असल्यामुळे कळत नकळत आपल्या मनात एक भीतीचा बागुलबुवा तयार होतो आहे. आता आपण जर असं बघितलं की दैनंदिन रुटीनमध्ये इतरही वेगळे विषय आहेत ज्यांचाही आपल्याला विचार करणं आज गरजेचं आहे, की याच्याशिवाय दुसरे पर्याय असू शकतात का, थोडा वेळ नक्कीच त्या विचारांकडे द्या, तर या विचारांची तीव्रता कमी व्हायला मदत होईल. दुसरी गोष्ट, आपण बघितलं लॉकडाऊनमुळे सगळेजण आता घरात आहेत. पूर्वी जे 2-3 तासच आपला एकमेकांशी संबंध येत होता, तो आता सतत 24 तास आपण एकमेकांच्या सहवासात असतो. त्यामुळे काही नावडत्या सवयी ज्या आपण 2-3 तासाकरता एकत्र राहावं म्हणून नजरेआड घालत होतो किंवा ॲडजस्ट करत होतो, तिथे आता कुठेतरी नाराजीचा सूर उमटलेला आहे किंवा विसंवादाला सुरुवात झालेली आहे. या सहवासादरम्यान प्रत्येक कुटुंबियांच्या स्वभावाचे काही कंगोरे आपल्याला बोचू लागलेले आहेत, तसंच आपल्याही स्वभावाचे आपल्याला नव्याने ओळख झालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी आर्थिक मंदी सगळ्यांना भेडसावते आहे किंवा यानंतरच्या काळात उद्योगधंदे सुरू व्हायला वेळ असल्यामुळे जाणवणार आहे, त्याचेही इफेक्ट्स आता समाजात दिसून पडतात आहे. अर्थात ते प्रत्येक सोशो इकॉनॉमिकच्या स्टेटसप्रमाणे वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी याचं स्वरूप मानसिक हिंसाचाराच्या स्वरूपात दिसतं आहे, म्हणजे टोमणे मारणं, अपमान करणं, तर काही ठिकाणी ढकलणं, रागाने हात उठणं आणि मग राग दाखवायला तुम्हीच तर हक्काचे आहात असं म्हणून समर्थन करणंही चालू आहे. तर एका पर्टिक्युलर ठिकाणी ह्या विसंवादाचे सूर घटस्फोटापर्यंत पोचलेले आहेत. हे निश्चितच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लॉकडाऊनच्या पूर्वी आपली जे रुटीन होतं आणि आत्ताचं जे आपलं रुटीन किंवा आपली दैनंदिन कामकाजाची पद्धत आहे, यामध्ये बराच फरक आहे. अत्यंत संयमाने, सहनशीलतेने आपण हे सगळे बदल केले आहेत. ते आपल्या कामाच्या वेळेत आहेत, सवयींच्या संदर्भात आहे किंवा करमणुकीच्या संबंधात आहे. आता हे सगळं करत असताना आपल्या काही कौशल्यांची आपल्याला नव्याने जाणीव झालेली आहे. त्यामुळे आता एक लक्षात घ्या की हे जे अनिश्चित आहे हेच सध्या निश्चित आहे. भीतीची तर आपल्याला सवय झालेलीच आहे. असं सगळं असताना आपण एका नवीन कार्यशैलीची घडी बसवू पाहतो आहे, संयमाने, सहनशीलतेने आणि आनंदाने. कदाचित ही न्यू नॉर्मलची सुरुवात असू शकते, कारण यानंतर येणारा काळ अजूनच वेगळा असणार आहे. त्यासंबंधी अनेक नव्या तडजोडी आपल्याला करावं लागणार आहे. कारण आपण जे बघितलं की आर्थिक मंदीसंबंधी जे आपण बोललो की ते अनिवार्य आहे, पण सरकारने उद्यापासून काही उद्योगधंद्यांना काही अटींसह ते सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. तेव्हा हे जे आता चाललेलं आहे त्यात आपण बघतोय अशाही परिस्थितीत काही लोक आनंदाने जगतात आहे किंवा हा लॉकडाऊनचा मार्ग त्यांनी अनेक पर्याय शोधून आनंदी केलेला आहे. मग चला तर आपणही त्याच दिशेने वाटचाल करूया. स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदाने रहा. कारण अनिश्चितता जी आहे ती सध्या निश्चित आहे आणि भीती तर आहेच. शरीर निरोगी राखण्याकरता काय करायचं ते आपण योग्य आहार आणि व्यायाम करून ठरवलेलं आहे किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे. मग या अचानक उफाळलेल्या मनात ज्या भावना आहेत त्यांचं नियोजन कसं करायचं आणि मनाला निरोगी कसं करायचं ठेवायचं हे आपण पुढच्या व्हिडिओत बघूच. धन्यवाद.